शिरोळ तालुक्यातील दानोळी इथले तरुण व्यावसायिक भरतेश टोपगोंडा यांचं सोमवारी रात्री 9च्या सुमाराला अपहरण करण्यात आलं. शोधाशोध सुरू असतानाच भरतेश यांच्याच मोबाईलवरून चुलत भावाला फोन करून अपहरणकर्त्यांनी 25 लाखाची मागणी केली. यानुसार त्यांचा भाऊ महावीर आणि 2 मित्र अपहरणकर्त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी गेले. मात्र अपहरणकर्त्यांनी वारंवार ठिकाण बदलले. काही वेळातच त्यांचा मोबाईल बंद करण्यात आला. ग्रामस्थांनी जयसिंगपूर पोलीस ठाणे गाठत आलेल्या फोनचे रेकॉर्डिंग ऐकवले. मात्र पोलिसांनी मिसिंगची तक्रार द्या, उद्या बघू असं सांगून हात वर केले. त्यानंतर आज ग्रामस्थांनी शोधाशोध सुरू केली. यावेळी शेरीमाळा रस्त्यावर उसामध्ये भरतची गाडी आणि चप्पल आढळून आलं. त्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीचा मफलर आणि नाईट बूट होते. घटनास्थळी झटापट झाल्याचंही जाणवत होतं. दुपारी 12च्या सुमाराला त्याच ठिकाणापासून 100 फूट अंतरावर भरतचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या तोंडावर आणि ओठावर मारहाणीच्या खुणा होत्या. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. दरम्यान या खून प्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेतल्याचं समजतंय.